आज तिथीप्रमाणे शिवजयंती आहे आणि शिवजयंतीकडे साजरी केली जात आहे। माझ्या मतदारसंघामध्ये पूर्ण विभागामध्ये लोकसभेमध्ये कमीत कमी 22 ठिकाणी शिवजयंती साजरी केली जात आहे। आज या 5 नंबर शाखेमध्ये सुनील मांडवीजी असेल, विद्याताई पोद्दार असतील, आमची संजनाताई घाडी यांच्या माध्यमातून यांच्या आयोजनातून आज इथे शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे शिक्के जे पूर्वकालीन वापरण्यात आले होते ते आता मुलांना दिसतात की नाही, हा मोठा प्रश्न होता, पण ते शिक्केसुद्धा इथे ठेवण्यात आले आहेत। शस्त्र कशी वापरावी त्याचं फायदे काय होते याची माहितीसुद्धा देणारे इथे आज सर्व ठेवण्यात आलेले आहे। त्यामुळे आमच्या आयोजकाचे मी मनापासून आभार मानतो। मीनाताई पानमसुद्धा माझ्याबरोबर आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कुठे मिरवणुका आमच्या इथे काढलेल्या आहेत, कुठे आणखीन काही कार्यक्रम ठेवलेले आहेत। शिवजयंती साजरी झालीच पाहिजे हे आमचं पहिल्यापासूनचं मानस आहे ना। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना प्रचंड प्रोत्साहन देऊन अख्ख्या महाराष्ट्रभर जयंती साजरी केली जाते। शिवाजी महाराजांनी जो मूलमंत्र दिला, त्यांनी जे केलं, सर्व धर्म समभाव, कुठे कुणाच्यामध्ये भेदभाव न ठेवता त्यांनी जे सर्वांना एकत्र घेऊन चालले आहेत ते एकनाथ शिंदे साहेब करतात। त्याबद्दल आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे। थँक्यू। आज आमच्या महाराष्ट्राचं नव्हे हिंदुस्थानचं आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि शिवसेना ही वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे ही तिथीनुसार आपण ही शिवजयंती साजरी करतो आणि ह्यावेळी ही शिवजयंती आपण ह्या पटांगणामध्ये साजरी करत आहोत। आणि योगायोगही असं आहे की बाळासाहेबांचे आणि शिवरायांचेही मनापासून आभार मानेन आणि आमचे मुख्य नेते शिवसेनेचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब, आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचेही आभार मानेन, कारण ह्या शिवजयंतीला मी मुंबई महानगरपालिकेचा उपमहापौरमधून या ठिकाणी या शिवजयंतीचं आयोजन करतो, याचा मला अभिमान वाटतो आहे। छान असं शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन इथे आयोजित केलं आहे। शिवरायांच्या आणि अन्य शिवरायांच्या नंतरच्या संभाजीराजे असतील, राजाराम महाराज असतील, यांच्या काळातली आपण नाणी इथे ठेवलेली आहेत। ते अनेक लोक मोठ्या संख्येने इथे येऊन पाहत आहेत, त्या ऐतिहासिक शस्त्रांचं माहिती इथे करून घेत आहेत। आणि आज सुंदर अशी इथल्या स्थानिक नागरिकांचे गाण्यांचं इथे स्पर्धा देखील आपण आयोजित केलेली आहे। नागरिकांनी मोठ्या संख्येने इथे आम्हाला प्रतिसाद दिला आहे, मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। सर्व नागरिकांना, सर्व मुंबईकरांना मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजच्या या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। छत्रपती शिवरायांकडून आम्ही त्यांनी दिलेला जो मार्ग आहे, जो उपदेश आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही तसं आचरण करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू। महाराष्ट्रभर तिथीने शिवजयंती आज साजरी केली जाते आणि सगळ्या माणसांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे। आज सकाळपासून या ठिकाणी शस्त्रास्त्रांचं, शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन, विविध मर्दानी खेळ या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यानंतर ही गायन स्पर्धा। सर्व शिवसैनिकांमध्ये एक उत्साह आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्री, पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांना अभिप्रेत असलेली आमचे आमदार जे आत्ताच या ठिकाणाहून निघाले, प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहापौर संजयजी घाडी व शाखा क्रमांक 5 यांच्या वतीने अत्यंत उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो आणि शिवरायांचा जाज्वल्य इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज सकाळपासून अनेक शाळांनी या प्रदर्शनांना भेट दिलेली आहे विद्यार्थ्यांनी, आणि त्यांच्या मनात हा इतिहास रुजवावा हा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेना करत आहे।